नमस्कार, मी संदीप गावडे. तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत नेहरू झुऑलॉजिकल पार्क हैदराबाद. हा पार्क 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. एक म्हणजे प्राणी संग्रहालय तर मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत नेहरू झुऑलॉजिकल पार्क हैदराबाद. पार्कची एंट्री फी आहे 100 रुपये पर पर्सन. वीकडेजमध्ये शक्यतो गर्दी कमी असते, पण आज संडे होता त्याच्यामुळे भरपूरच गर्दी होती. ठीक आहे. मग इथं जवळच आहेत ना वरती आपल्या इकडं असेल आम्ही इकडं नाही या साईडने. काय सर, काय डिसाईड झालंय? वाघ वाघ कुठे आहे तो वाघ? हा बघ मग वाघच बघू पहिले आपण. आणि हा इथे तू आहेस. टॉय ट्रेन भारतामध्ये आढळणाऱ्या. तर मंडळी, सर्वात पहिले आपण पाहूयात वर्ल्ड ऑफ रेप्टाइल्स. इथे खूप सारे असे साप पाहायला मिळतील. तुम्ही बघू शकता, सापांची थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर इकडे आहे फूड कोर्ट. इकडं काहीतरी नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. आईच्या गावात हे ती ट्रेन वेगळी आणि बग्गी वेगळी वाटतं. आई शपथ, बेकार. काय होतं मला? अरे भाई, इकडे तर ये. काय बोल काय? नाही रे इकडे.
आजारी ताप आलाय. काय बघायचा भाई अगर कसा वाटला वाघ? खूप खुशी ते जेवायला घालायला लागेल त्याला एक बिर्याणी. हॉटेलची बिर्याणी द्यायला पाहिजे त्याला. राहिलेले आणा बहुती हे बघ इकडे बघते बघ काय बघ कॅमेरा त्याचीच पिला आहे ती. हा तिथं पण डबल टिबल आहे रे. पिलीच कसली मोठी आपली पिलीच आपल्याला का लय रागाचे वाटतं कधी. उठ तरी म्हणा. उठला उठ अरे झोपला उठून. अरे देवा झोपला कंटाळला गडी. ए पण तो बारीक का मांजरच आहे रे. बाऊल बाऊल ए पण बाऊल आपल्या इथलं एवढं मोठं नसतं रे. आयो बाऊल बाऊल सारखाच आहे रे तो. बाऊल नाही काय असतं? माझा ग्रिल मंकी नाही खारू तर एक मंकी आहे. साऊथ अमेरिकन ब्राझील. ए वेगळीच दमात येईल. कसलं चालतं बघ. आधा मालो आला पलीकडे गेला. कासवांचा एरिया भरपूर मोठा आहे. इकडे काय दिसत नाही ते प्रायव्हेट शो ना. अरे आतमध्ये गेला. ये रे बाहेर 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 बाहेर. हा बुंबा बुंबाला शकतो तो बुंबा. नाही ते बरोबर आहे. तिथूनच कर. हा बघ हाच आहे बघ. अरे ओरड ना आता भाई. आता करेल बघ.
गेली वरती. एवढी कुठं जाळे मारून थांबते का? दिसतच नाही ते बघा. हे बघ ये त्यांचा सीझन गेलेला अजून पंख त्यांना आली नाही. पंख नाही ना गेली पंख पण येतील बरं ते येतात. जाळीमुळं व्हिडिओ नीट नाही शूट करायला भेटत. काय रे मोर आहे? इथे राष्ट्रीय पक्षी आहे मोर. मोर आणि लावरी. हा सकाळी एक्सप्रेसला हागायला येतो. आणि ना फिरायला एरिया भरपूर मोठा आहे पण तिथलं पार्क आहे तो आईस्पाईस आहे एकदम. तिथे अशा बग्गी पण आहेत. ते बग्गी सुसाटच फिरतात, थांबत नाही. आणि टॉय ट्रेन पण सेम असाच आहे. हा मगर आहे. लकड बघते माहिती बारीक सारीक पाणी नाही बघा. सगळी फळे चढलेली. क्या बरं पार्टी आहे. हो संपवलं ना काय. लिण्यावरून अलाउड नाही वाटतं. लावला गेला. हा भाऊ एक शांत आहेत रे, एकदम शांत आहेत. कमी लांब आहे का? तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत जंगल सफारीला. तिथे तिकीट होता 100 रुपये पर हेड. ते आता हे बघा इथं आता मागे अशी छोटीशी बस आहे, मिनी बस. त्याच्यामध्ये बसून आम्हाला जंगल सफारी करण्यात बघू आता. चला असे बस वाघ बसलेला आहे वाघात गाडीत. आणि आता आम्ही चाललो बघायला वाघ. डायरेक्ट लाईव्ह इथून एंट्री आहे. डेंजर झोन. नील गाय कुठं? फुले आम फुले आम मोर फुले आम. हा बस थांबली म्हणजे काहीतरी आहे. हा बघ नादच नाही. एकच नंबर भाऊ. कसली दात बघ.
डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. कोलगेट द्यायला लागेल त्याला. बघ एकच नंबर. पैसा वसूल हो पण हा सागर. मग पायसन अरे या म्हशी इंग्लिश म्हशी. महाबळेश्वरला कसं जायचं? रस्त्यांच्या डायरेक्ट मोर ओ बाबा बेकार. बाहेर कुठं आला? गाडीवर चढला बेकार बेकार नाद नाही भाई. आहे हो जंगल सारखं वाटतंय. बाबा बघ शांताराम इकडे 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 ये भाऊ. मागशी आले बघ तो गेला हात माग बघा गेला हाता उडी. यांचा काहीतरी मॅटर भेटतो यांची भांडणं वाटतं काहीतरी. आता दोघा नाही थांबला भाई. आता आतमध्ये तिसरा कोणती यांना चांगलं वाटतं इथं फिरायचं म्हणून. हा तो बघ त्यांच्यासाठी कापड आणले. मित्र काय रे सागर काय भाई काय बघताय? काय कावलं बघतो? कापलं बघतो आणि नाही दिसत का? नाही तोडला ना. हा ते बघ वाजायला लागली सिटी. 5:30 झाले ना. चला बाहेर चला बाहेर चल. 5:30 झाले चला बाहेर. ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ. चला अमित चला चला चला. दोघं बघ असले. काल जांभीला आला होता. थँक्यू विजिट अगेन. तर मंडळी पार्क बघून झालेलं आहे आणि मजा आली. भरपूर प्राणी बघायला भेटले. मेन म्हणजे इथली जंगल सफारी आहे ती भरपूर बघण्यासारखी वाटली कारण की ओपनमध्ये आपल्याला वाघ सिंह बघायला भेटतात. तर जंगल सफारीची तिकीट प्राईस होती 100 रुपीज. ते बसमध्ये फिरवतात. जर तुम्हाला जंगल सफारी करायची नसेल तर फ्री ऑफ कॉस्ट होते. बाकी म्हणजे 100 रुपीजमध्ये तुम्हाला सगळे बघायला भेटतात प्राणी. पण तुम्हाला जंगल सफारी करायची असेल तर वेगळा तिकीट काढायला लागतो आणि बसने फिरवतात ते. तर कसा वाटला भाऊ? एक नंबर का? तर मंडळी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.